ठेवा जा. छान, सगळीकडे टाका. शोभा, मी सांगितलं तसं चहा तयार करून ठेव. हो बाईसाहेब. प्रीती, आत्या बोलते. वधू परीक्षेसाठी तुला घरी यायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? भेटूया. आई, स्वराजच्या आत्यांनी बोलवलंय ना वधू परीक्षेसाठी, येते जाऊन. सावकाश. अगं ताई थांब ना, मी काय म्हणते, मी पण येते तुझ्या बरोबर. तिथे काय घडेल माहित नाही ना. नाही 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 नाही, नको. हे बघ, स्वराजच्या वरपरीक्षेला तू आली होतीस ना, तू बघितलं असेल तो एकटा आला होता. मी सुद्धा आता एकटीच जाणार आहे. आणि काय ग, माझं लग्न झाल्यावर पण तू माझ्याबरोबर तिथे राहायला येणार आहेस का? नाही ना, मला एकटीलाच ते सगळं मॅनेज करावं लागणार आहे की नाही? मग आत्ता सुद्धा मी एकटीच जाईन. बरोबर आहे ताई, पण हे बघ, मी हवं तर घरी नाही येत, बाहेरच थांबते. पण मला येऊ दे, असं घरी राहून टेन्शन घेत राहणं मला जमणार नाहीये. ज्योती, तू माझं अजिबात ऐकत नाहीस. मी आत्ताही तुझं ऐकणार नाहीये. मी तुझ्या बरोबर येते, तू लवकर जा, मी रिक्षा काढते, हे ठेवून जा. ठीक आहे. अगं परीक्षेचा हॉल तर तयार झाला, आता फक्त परीक्षार्थीची वाट बघायची. काय सुलू, तू काय बोललीस आता? आणि हे सगळं काय? खुर्ची? अरे ती मुलगी उमरा ओलांडून माझ्या स्वराजच्या आयुष्यात त्याची बायको म्हणून येणार आहे. इतकं सोपं आहे का ते? मग तिला या घरची सून व्हायचं असेल तर ह्या परीक्षेत तिला पास व्हायलाच लागेल. क्या बात है किट्टी, मानलं हा तुला? नाहीतर काय, मॅडमनी स्वतःच्या चुकांना एकदम डिटर्जंट लावून धुवून काढलाय. कीर्ती, मस्त इम्प्रेस केला त्या घड्याळाच्या काट्याला. अच्छा अच्छा, ऐका, पुढच्या 2.5 मिनिटात मला सगळ्यांनी कॅन्टीनला भेटा बरं. माझ्याकडे वेळ नाहीये. ठीक आहे, चला बाय.